नानावली येथील प्रज्ञानगर भागात 3 चारचाकी वाहनांसह 2 रिक्षांची अशा 5 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता। यातील 3 संशयितांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलं। दोघे अद्यापही फरार आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्या 3 संशयितांची जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली। संशयित गणेश गजानन हिरवळकर वय 24 राहणार प्रज्ञानगर प्रतीक्षा सोसायटी नानावली, रोहन प्रकाश चौधरी वय 26 राहणार कोळीवाडा, प्रतीक उर्फ ऋषिकेश दिलीप जावळे वय 24 राहणार कोळीवाडा यांच्यासह त्यांचे अन्य 2 साथीदार अशा 5 जणांनी नानावली प्रज्ञानगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। कोयते व अन्य शस्त्र तसेच दगडांनी वाहनांवर आणि घरांवर दगडफेक करत दहशत पसरवली होती। यात 5ही वाहनांचे नुकसान होऊन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वारंवार संशयितांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता। वाहन तोडफोडीच्या घटनेने वाढत्या गुन्हेगारीचा प्रत्यय आला होता। भद्रकाली गुन्हे शोध पथकाने 3 संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। ताब्यात घेण्यात आलेल्या 3 2 संशयित सराईत असल्याचंही चौकशीत उघड झालं आहे। परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी भद्रकाली पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात 3 संशयितांची जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली। नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं। बघ्यांनी संशयितांना पाहण्यासाठी गर्दी केली होती।